शाहूवाडी तालुक्यात आरोग्य व बांधकाम कामाचा आढावा. अपूर्ण पदे भरण्याची ग्वाही. शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सभापती सारिका नांदेकर यांनी बांबवडे व भेडसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन सुविधा, औषध साठा व मनुष्यबळाचा आढावा घेतला. त्रुटींवर तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर पंचायत समितीत झालेल्या बैठकीत आरोग्य व बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, औषध व लसींचा पुरवठा तसेच इमारतींची स्थिती या मुद्द्यांवर चर्चा झाली. सभापती सारिका नांदेकर यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याची ग्वाही दिली. तसेच लसींचा तुटवडा तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक सुविधा, उपकरणे व दुरुस्ती कामांसाठी लवकरच उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारण्यास गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. माझा तालुका आहे, ज्या तालुक्यातून मी आले तो भुदरगड, तोही असाच डोंगराळ आणि दुर्गम आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, तिथल्या ज्या परिस्थिती आहे, त्याची जाणीव मला आहे. आणि त्यामुळं काय झालं की मी या सभापती पदाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर पहिलं काम काय करायला लागले, तर मी पहिले घेतले दुर्गम भाग घेतलेले. शाहूवाडी घेतला आहे, गगनबावडा घेतला, कारण इथं जास्त अडचणी आहेत. जे शहरालगत आहेत किंवा सदन जे तालुके आहेत त्यांना इतकी याची अडचण जाणवत नाही, कारण त्यांना लगेचच तिथं जाता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कसा आहे की दुर्गम भागामध्ये डॉक्टर राहायला थोडेसे यमो राहायला नाही म्हणतात. तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही स्ट्रिक्टली सांगणार आहे की जिथं ज्याला पोस्टिंग होईल त्यानं तिथं राहिलंच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त कडक कायदा किंवा 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी राहणं हे बंधनकारक करणार आहे. आणि कसं आहे, या सर्वसामान्य लोकांना, आता तुम्ही रस्त्याचा पण म्हणालात की डोलीतून घालून आणायला लागतं लोकांना, म्हणजे अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठीच आम्ही आता पदावरती आलेलो आहे. 4 वर्षाचा जो गॅप पडला, प्रशासन होतं त्यामध्ये, त्यावेळी लोकप्रतिनिधी नव्हतं, आम्हाला काही करता येत नव्हतं. पण आता आम्ही पदावरती आलेलो आहोत, त्यामुळे लोकांसाठी काम करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. आणि आम्ही काम करणार म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे, तर त्याचा रिझल्ट आम्ही नक्की देणार. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टाइलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.